लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचार रॅली मोठ्या उत्साहात पार पडली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। प्रभाग क्रमांक 11 मध्ये आज सकाळी प्रचार रॅलीला सुरुवात करताना उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शिवरायांच्या विचारांवर चालत विकासाचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रचार रॅलीला सातपूर कॉलनी परिसरात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। घराघरात जाऊन उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला। प्रभागातील विकास कामे, नागरी सुविधा आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर यावेळी भर देण्यात आला। यावेळी सलीम मामा शेख व माया निवृत्ती काळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। नागरिकांना मला वाटतं आवाहन करण्याची गरज भासत नाही की प्रभाग क्रमांक 11ची निवडणूक ही नागरिकांनीच हातात घेतलेली आहे। त्यामुळे नागरिकांना चांगलं कळतं कोण कामं येणार आहे, कोण कामं येणार नाही। आणि प्रभाग क्रमांक 11 मधील सुज्ञ नागरिक हे महाआघाडीच्या पॅनललाच निवडून देणार आहे। सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम। विषय असा आहे की आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये आमचं पॅनल राजसाहेब आणि उद्धव साहेब यांचं मिळून आहे। शिवसेना आणि मनसे आम्ही दोन्ही पॅनल दोघे मिळून एकत्र लढत आहोत आणि एकत्र लढल्यामुळे आम्हाला आमची ताकद दिसून येत आहे। जनतेपुढे आम्ही खूप अगदी म्हणजे लोक आमच्यापर्यंत पोहोचतात, आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय। खूप आनंदाचं वातावरण आहे आणि सलीम मामांचं जे प्रभागात प्रभाव आहे, त्यांनी नगरसेवक असताना जेवढे कामं केलेले आहेत त्या लोकांनी त्यांना अगदी आपलंसं करून घेतलेलं आणि तळागाळातल्या व्यक्तींनी सुद्धा त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि त्यांच्या बरोबर आमचंही मनापासून स्वागत केलेलं आहे। गुलाल आमचाच राहणार आहे, 3 इंजिन 1 मशाल। या रॅली दरम्यान उमेदवार सलीम शेख आणि माया निवृत्ती काळे यांच्या कार्याचा नागरिकांनी विशेष उल्लेख केलाय। आतापर्यंत केलेल्या कामांच्या जोरावर सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय आणि यावेळी नागरिकांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। चांगलं व्यवस्थित केलेलं आहे विकास काम, प्रगतिशील आहे एकदम। प्रत्येकाच्या सुखदुःखासाठी येतात मामाने किराणा वगैरे लोकांना अन्न ते वगैरे पुरवले, सगळ्यांना मदत केली प्रत्येकाच्या ह्याच्यात। काय त्या दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळं त्या पॅनलला जबरदस्त फायदा होईल। सलीम मामाचं कार्य चांगलंच आहे, त्यांच्यामुळं इतर 3 उमेदवार त्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे। सलीम मामाचं कार्य एकदम चांगलं आहे, एकदम चांगलं कार्य। त्याने आतापर्यंत 10 वर्ष त्यांनी एकदम कार्यक्रम भारी केला, सर्वांचा सुखदुःखात त्या भागी झालेली। एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचार रॅली दरम्यान नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा आत्मविश्वास दुणावला असून आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला। शुभम तोडकरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।